यवतमाळमध्ये राज्यस्तरीय आदिवासी परधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचं उद्घाटन अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन पार. दिल्लीत पोहोचणार महाराष्ट्राचा हापूस आंबा. 30 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र हापूस आंबा महोत्सवाचे भव्य उद्घाटन. कार्यक्रमाला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार. वाशिममध्ये मनसेच्या वतीनं हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निदर्शने करत जीआरची होळी आंदोलन. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. या आंदोलनात संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विभागीय क्रीडा संकुल येथे कट्टा बैठका घेऊन पाणी प्रश्नांची माहिती दिली. संग्राम थोपटेंनी दिला काँग्रेसचा राजीनामा. थोपटे 22 एप्रिलला करणार भाजपात प्रवेश. बनावट पनीर प्रकरणी केंद्र सरकारकडूनही दखल. एफडीए विभागात 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुतेंची माहिती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात खळबळ. कार्यालयात एका व्यक्तीची लोडेड पिस्तूल घेऊन एंट्री. संशय आल्याने सुरक्षा व्यवस्थापकांनी थांबवलं. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू. कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक 30 एप्रिलपर्यंत असणार. सांगलीमधील खरसुंडी या ठिकाणी सिद्धनाथाच्या जत्रेला आजपासून सुरुवात. मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांसाठी सर्व व्यवस्था. बीड ते वडवणी रेल्वे इंजिन ट्रायल सुरू. 3 टप्प्यात पार पडली रेल्वे चाचणी. बीडकरांचं रेल्वेत बसण्याचं स्वप्न होणार पूर्ण. अकोल्यात गायींसाठी 56 भोग. उस्वाल महिला मंडळाचा अनोखा उपक्रम. करुणाभूमी गौशाळेमध्ये महिलांचं अनोखं दान. कोल्हापूरमधील गांधीनगर पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्याला अटक. चोरट्याकडून 3 मोटरसायकल केल्या जप्त. सोलापूरजवळ पॅसेंजर रेल्वेत धक्कादायक घटना. विजयपूर रायचूर पॅसेंजर रेल्वेवर एका व्यक्तीकडून दगडफेक. रेल्वेतील एका चिमुकलीचा दगड लागून मृत्यू. कर्नाटकात माजी पोलीस महासंचालकाची हत्या. बंगळुरू येथील राहत्या घरी आढळला मृतदेह. ओमप्रकाश यांच्या पत्नीवर हत्येचा आरोप. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा रुग्णालयात अजब प्रकार. डॉक्टरांकडून 77 वर्षीय रुग्णाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हिंगोलीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तापमानाचा फटका. तापमानात वाढ झाल्यामुळे भाजीपाला सुकत असल्याने शेतकरी संकटात. टोमॅटोचे भाव 5 रुपयांनी दर गडगडलेत. शेतकरी हैराण झालेत. विदर्भ आणि मराठवाड्यासह वाढत्या उन्हामुळे जीवाची काहिली. 3 दिवसातच पारा 40हून 45 अंश सेल्सिअस पर्यंत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. महाराष्ट्रावर पाणी संकटाचीच महासंकट. आता 358 गावं 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सने पाणी पुरवठा. सांगलीमध्ये 17 वर्षाच्या शेतकऱ्यानं फुलवली डाळिंब शेती. 15 एकरमधून तब्बल 70 टन उत्पन्न घेतलं. शेतकऱ्याला मिळाला 7 लाख रुपयांचा नफा. यवतमाळमध्ये दुचाकीची उभ्या असलेल्या दुचाकीनं जोरदार धडक. 1 जण जागीच ठार. घटनास्थळी पोलीस दाखल. हिंगोली महामार्गावर भरधाव पिकअपने बैलगाडीला धडक दिल्याने अपघातात 1 जण ठार. 3 जखमी. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. नांदेडमध्ये काका कुशण दुकानाला आग. आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. मालेगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे डीपीला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत जीवितहानी नाही. जालन्यातील भोकरदन तालुक्यात दुर्दैवी घटना. वजीरखेड येथील धार्मिक कार्यक्रमामध्ये मंडप उडाला. मंडपाचे स्टीलचे पाईप लागून
24 ते 25 भाविक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे 3 जणांचा मृत्यू. रामबन जिल्ह्यात सेरी बागना भागात वारा आणि गारपिटीसह पाऊस. ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. भिवंडी बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याची दुरावस्था. भर उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय. बस स्थानकात पाण्याची सोय नसल्याने प्रवासी त्रस्त. स्वच्छ पाण्याची सोय करावी, नागरिकांची मागणी. अकोल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या. जगदीश शिंदे असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव. विष प्राशन करून जीवन संपवल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.